कन्हानमध्ये गॅस सिलेंडरबाबत अफवांना उधाण. तिवारी गॅस एजन्सीकडून स्पष्टीकरण. कामठी परिसरातील घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांनी तिवारी गॅस एजन्सीचे संचालक बबलू तिवारी यांची भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. यावेळी बबलू तिवारी यांनी स्पष्ट केलं की काही जणांकडून जाणीवपूर्वक एजन्सीची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. गॅस वितरण पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच प्रत्यक्ष परिस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी संबंधितांनी ऑनलाईन बुकिंग केलेल्या 40 ग्राहकांचे OTP क्रमांक घेऊन कार्यालयात यावेत. त्यानुसार संबंधित ग्राहकांना 40 सिलेंडर देण्यात येतील. केवळ वैध बुकिंग, OTP आणि पावती असलेल्या ग्राहकांना सिलेंडर देण्यात येईल. या वितरणाची नामावली कन्हान पोलीस ठाणे व स्थानिक तहसीलदार कार्यालयाकडेही देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. ज्यांची बुकिंग जुनी आहे त्यांना प्राधान्याने सिलेंडर वितरित करण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलं आहे. सध्या परिस्थितीत एजन्सी नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून कुठल्याही अफवांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन तिवारी यांनी केलं आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी. ऐसा है तिवारी जी, वो आपका जो वही स्टेटमेंट लेने के लिए आया था मैं, और मेरे को अच्छा भी लगा कि कुछ तो भी विषय चल रहा है. सच्चाई को सामने रखा. सच्चाई जो है मैं 40 सिलेंडर भेजता हूँ. हाँ. वहाँ से मुझे पर्ची भेजी जाए और लिस्ट दी जाए. लिस्ट दी जाए करें. और सच्चाई साथ में उसको बांटा और जाए. जो ये जो चीजें घट रही है सुचारू रूप से फिर से जैसी की वैसी हो. और वो तो कहेगा नहीं कि मैं जनता के साथ में आपदा में खड़ा हूँ. और मेरा तो स्पष्ट काम है. मैं जनता के साथ सहयोग में खड़ा हूँ और मैं उनसे उम्मीद करता हूँ अफवाह पर ना ध्यान देते हुए इस प्रकार जो भी है अपने काम को मतलब ना तकलीफ देते हुए 40 की लिस्ट मुझे, पुलिस स्टेशन को और एवं अन्न पुरवठा विभाग को सब मिल जाए ताकि सच का सच सामने आए. इससे बड़ा उनके बयान चाहिए. ठीक, चलो, थैंक यू.